पशुसंवर्धन विभागात कार्यरत सर्व पशुविकास अधिकारी सहाय्यक आयुक्त या आज समावेश करण्यात गेले। त्याचं कारण म्हणजे शासनामार्फत जी दबाव तंत्र वापरलं जातं त्या निषेधार्थ आज सर्वांनी सामूहिक रजेचं आंदोलन सुरू केलेलं आहे। काल सर्वांनी काळ्या फिती लावून आपलं कामकाज केलं। आज एक दिवसासाठी सर्वांनी सार्वजनिक रजा घेतली। आता शासनाने 3 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत लाल कुरकत रोग प्रतिबंधक लसीकरणा बाबत 8वी फेरी सुरू केली। या फेरीमध्ये प्रत्येक जनावराला जाऊन आपल्या घरोघरी जाऊन त्याला प्रत्येक जनावराला म्हणजे लसीकरण करायचं आहे। यासाठी जो कालावधी लागतो एक जनावराला लसीकरण करायचं जो महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठ नागपूर यांनी जे कालावधी ठरवून दिलेला आहे एका पशुला साधारणतः 15 ते 20 मिनिटं कालावधी लागतो। त्यानुसार इथे मनुष्यबळ त्या प्रमाणामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहे। नंदुरबार उपलब्ध नसल्यामुळे या ठरलेल्या 31 मार्चपर्यंत ठराविक दिलेल्या कालावधीमध्ये हे काम म्हणजे लसीकरणाचं काम पूर्ण होणं शक्य नाही आहे। त्यासोबत लसीकरण करण्यासोबत सदर लसीकरणाची नोंद ही ऑनलाईन पद्धतीने करायची। या ऑनलाईन पद्धतीमध्ये शेतकऱ्याचा OTP घ्यायचा आहे। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे। इतर डोंगराळ भाग असल्यामुळे इतर बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांच्या दारामध्ये मोबाईलचे रेंज मिळत नाही। मोबाईलची रेंज नसल्यामुळे तिथं आम्हाला OTP घेणं ही बाब जवळपास अशक्य आहे। याच्यावर पण शासनाने विचार करावा। तर त्यांनी आम्हाला फोटोसुद्धा अपलोड करायला लावले, परंतु ज्या ठिकाणी रेंजच नसते त्या ठिकाणी फोटोसुद्धा आपण अपलोड करता येणार नाही। या बाबतीमध्ये याच्या निषेधार्थ आम्ही सर्वांनी म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त व पशु विकास अधिकारी हे आज सामायिक रजेवर आहे। त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना सुद्धा आता आम्ही निवेदन दिलेलं आहे। महिलांसाठी गाव पातळीवर स्वच्छतागृहापासून समस्या आहेत की आपल्या एका डॉक्टरांकडे 2-3 चार्ज आहेत जिथे की मनुष्यबळ नाही आहे आणि मनुष्यबळ नसल्यामुळे एकाच वेळी एकच डॉक्टर कुठे कुठे अवेलेबल राहणार आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस असल्यामुळे महिलांना तिथेही सेफ्टीचा इश्यू येतो आणि तांत्रिक कामकाज तर आहेत पण अतांत्रिक कामकाजाचा बोजा हा जास्त पडतोय। त्यामुळे वेळेअभावी तांत्रिक कामकाजही कमी दिसते।